श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आता विजयादशमी झालीच आहे. विजयादशमी झाल्यानंतर 15 दिवसांनी दिवाळी हा सण येतो. प्रत्येकाला दिवाळी सणाची ओढ लागलेली असते, कारण दिवाळी सण म्हणजे सुट्ट्या, आनंद, मौज, गावाकडे जाणे असं काहीतरी असतं ना. पण तुम्हाला माहिती आहे का, दिवाळी सण का साजरा केला जातो? दिवाळी सणामागे काही कारण आहे का? कारण आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणामागे काही ना काहीतरी कारण नक्कीच असतं. आपल्या पूर्वजांनी खूप विचार करून सण हे ठरवलेले आहेत. खूप विचार करून त्यांनी सण साजरे केले जातात. दिवाळी हा सण का साजरा करावा ह्यामागे आपण पाहणार आहोत. तर दिवाळी सण का साजरा केला जातो? तर रक्तबीज नावाचा एक राक्षस होता. ह्या राक्षसाने ब्रह्मदेवाची घोर तपस्या केली. ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन त्यांना वर मागा असे सांगितले. रक्तबीजाने अमर व्हायचं वर मागितलं, परंतु ब्रह्मदेवाला अमर व्हायचं वरदान देता आले नाही. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की तुला मी वरदान देतो, जो कोणी तुला मारेल त्यावेळेस तुझ्या रक्ताचा एक जरी थेंब पृथ्वीवर पडला तरी त्याचबरोबर दुसरा रक्तबीज तयार होईल. त्यामुळं तुला कुणीही मारू शकणार नाही. त्यावेळेस रक्तबीज खुश झाला आणि त्याला वाटलं की मी तिन्ही लोकांचा स्वामी झाले. प्रत्येकजण रक्तबीजाला घाबरू लागलं, कारण रक्तबीजाला मारायची कुणाकडेही ताकद नव्हती. कारण रक्तबीजाला जर मारलं तर त्याच्या रक्तातून एक थेंब पृथ्वीवर पडला तर तो दुसरा राक्षस त्यातून निर्माण होत होता. त्यामुळं त्याला कुणीही मारू शकत नव्हते. त्यामुळं रक्तबीजाने स्वर्गात आक्रमण केलं, इंद्रलोकात आक्रमण केलं. सर्व देव इकडे तिकडे पळू लागले, कारण रक्तबीज एवढा क्रूर झाला होता की तो सर्वांना मारू लागला. सर्व देव रक्तबीजाला घाबरून महादेवाकडे आले. त्यांना माहीत होतं की महादेव शिव नक्कीच ह्यातून काहीतरी मार्ग काढतील. परंतु अगोदर रक्तबीज हा कैलासावर आला, कारण रक्तबीजाला फक्त कैलासावर त्यांचं आधिपत्य गाजवायचं होतं. रक्तबीज कैलासावर आल्याबरोबर त्यांनी माता पार्वतीला पाहिलं आणि माता पार्वतीला पाहिल्यावर तो त्यांच्यावर मोहित झाला आणि तो त्यांच्या अंगावरती गेला. नंतर माता पार्वतीने त्या राक्षसाला म्हणाली, तू जर मला हात लावशील तर तू जळून जाशील. नंतर माता पार्वतीनं त्रिशूल मारून रक्तबीजाच्या अंगावर त्रिशूळ टाकलं. त्या त्रिशूळ टाकल्यामुळं रक्तबीजाच्या अंगातून रक्त वाहू लागले आणि काही थेंब हे पृथ्वीवर पडले. पृथ्वीवर पडल्याबरोबर तिथं अनेक राक्षस निर्माण झाले. त्यावेळेस माता पार्वतीला राग आला, कारण रक्तबीजालाच मारलं तर राक्षस निर्माण व्हायचे. त्यामुळे मातेला खूप राग आला. एवढा राग आला की माताने महाकालीचं रूप धारण केलं आणि एवढं महाभयंकर रूप बघून रक्तबीज हा घाबरून पळायला लागला. त्यावेळी देवीनं रक्तबीजाचा पाठलाग केला. त्रिशूळ मारून रक्तबीजाचं मुंडकं छाटलं. मुंडक्यातून जे रक्त पडतं, मातेनं ते रक्त एका खापराच्या वाटीत घेतलं आणि ते रक्त तिने स्वतः पेलं. नंतर जे काही राक्षस उरले होते ते मातेने ते सर्व राक्षसही गिळून टाकले. अशा प्रकारे मातेचं रूप हे आणखीन भयानक होऊ लागलं, कारण माताची श्रद्धा म्हणजे माताची भूक काही शांत होईना. माताने जर पृथ्वीवर पाऊल ठेवलं तर माता ही सर्व पृथ्वी नष्ट होणार हे सर्वांना देवाला माहिती लागलं, कारण माताने महाकालीचं रूप भयंकर घेतलं होतं. त्यामुळे त्यावेळेस ते मातेला कोणीही ओळखू शकत नव्हते. त्यावेळेस सर्व देव महादेवाकडे गेले आणि मातेला ह्याच्यातून बाहेर काढण्यासाठी विनंती केली. महादेवाने पण खूप विचार केला. नंतर महादेव हे जमिनीवर झोपले. त्यावेळी महाकाली नाचत आली आणि नाचता नाचता देवीचा पाय हे महादेवाला लागला. त्यावेळी देवीला कळून चुकलं की आपला पाय आपल्या पतीला लागला आहे. त्यानंतर देवी शांत झाली. तो दिवस होता नरक चतुर्थी. नरक चतुर्थीपासूनच दिवाळीला सुरुवात होते. म्हणून मातेने त्या रक्तबीजाचा वध केला. तो दिवस होता नरक चतुर्थी. त्या दिवसापासूनच आपण दिवाळी साजरी करतो असे म्हणतात. नंतर म्हणजे ज्यावेळेस भगवान श्रीराम यांनी रावणाला मारलं आणि ज्यावेळेस ते लंकेवरून अयोध्येत आले, प्रभू श्रीराम, लक्ष्मण, माता, हनुमान हे सर्व ज्यावेळेस अयोध्येत आले तो दिवस होता दिवाळीचा. त्यावेळी अयोध्येवासींनी दिवे लावले, त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. तो दिवस होता
दिवाळीचा. म्हणून हिंदू धर्मात, हिंदू संस्कृतीवर विश्वास ठेवा. प्रत्येक सणातून सकारात्मक ऊर्जा मिळत असते. जीवन जगण्याची ऊर्जा आपल्याला प्रत्येक सणातून मिळत असते. जीवनाचा मार्ग, जीवनाची नौका पार करण्यासाठी आपल्या संस्कृतीमध्ये हे सण साजरे केले जातात. तुमच्याकडे कितीही पैसा असो, परंतु आनंद हा पैशातून विकत घेता येत नाही. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी हा आनंद टिकवण्यासाठी हे सण साजरे केल्यात. सण साजरे करताना सर्वजण एकत्र येतात आणि मोठ्या उत्साहाने तो सण साजरा करतात. तसेच दिवाळी पण हा सण असा आहे की त्या दिवशी सर्व घरातील कुटुंब इतरत्र जरी बाहेर असतील तर दिवाळी सणा दिवशी ते आपापल्या घरी येतात आणि तो सण मोठ्या उत्साहानं साजरा करतात. तर एवढंच त्याच्या माध्यमातून, आपल्या प्रत्येक सणाच्या माध्यमातून एवढंच शिक मिळते की सर्वांनी उत्साहानं आणि आनंदाने आपल्या सणाचं स्वागत करावं. प्रत्येकाने आपल्या संस्कृतीवर विश्वास ठेवा. प्रत्येक सण हा भक्तीनं आणि विश्वासानं साजरा करा. तर प्रत्येक सण साजरं करण्यामागं कारण एवढंच आहे की प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीनं आपापल्या सणाला एकत्र यावं, आनंदानं राहावं, आनंदाने जगावं. तर तो हाच मार्ग आहे. तर त्यामुळं दिवाळी हा सण का साजरा करतो हे तुम्हाला कळलंच असेल. त्यामुळे तुम्ही आपले सण साजरे करा आणि सर्वजण एकतेने, समानतेने राहा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.